हॅलो एव्हरीवन. तर मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण आज ऑप्शन चेन कशी वाचायची ते बघणार आहोत आणि ऑप्शन चेनचा वापर करून तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग कसं करू शकता हे आज आपण समजून घेणार आहे. तर सर्वात आधी आपण इथे Googleवर यायचं आहे आणि इथे तुम्ही टाइप करायचं आहे NSE ऑप्शन चेन. ठीक आहे. सो इथे जी पहिली वेबसाईट येते त्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथे तुमच्या समोर NSEची ऑप्शन चेन ओपन झाली आहे. आता तुम्ही जो कोणता ब्रोकर यूज करत असाल, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन चेन मिळूनच जाईल. कधी-कधी NSEचा जो डेटा आहे, तर NSEच्या डेटावरची जी ऑप्शन चेन आहे, यातला जो डेटा आहे, तो डेटा आणि तुम्ही जो कोणता ब्रोकर यूज करत असाल, त्यातला डेटा थोडाफार वेगळा असू शकतो. पण त्याचं जे म्हणजे कॅल्क्युलेशन आहे ते बरोबर असतं. पण काही-काही व्हॅल्यू ज्या असतात, जसं की आपण ओपन इंटरेस्ट वगैरे बघतो, त्या थोड्याफार पुढे-मागे असू शकतात. पण त्याचा फारसा काही फरक पडत नाही. तुम्ही कोणतेही ऑप्शन चेनचा डेटा कशावर जरी चेक केला आणि त्याचं तुम्ही काही कॅल्क्युलेशन केलं, तरी ते तुमच्या दृष्टीनं बरोबरच येते. ठीक आहे. सो अगदीच काही चुकीचा डेटा नसतो, पण थोडाफार पुढे-मागे असू शकतो. कधी-कधी तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, यासाठी मी तुम्हाला सांगते. ओके. सो हा आहे NSEचा ऑप्शन चेनचा डेटा. ही NSEची ऑप्शन चेन आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे सांगते, इथे निफ्टी जे लिहिलंय, इथे तुम्ही क्लिक करायचंय आणि तुम्हाला ज्या कोणत्या इंडेक्सचा ऑप्शन चेनचा डेटा बघायचा असेल, ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जसं की तुम्हाला जर बँक निफ्टीचा ऑप्शन चेन बघायचा असेल, बँक निफ्टीची, तर इथे तुम्ही बँक निफ्टीवर क्लिक करू शकता. इथे तुम्हाला बँक निफ्टीची ऑप्शन चेन दिसेल आणि तुम्हाला फिन निफ्टीची बघायची असेल, तर इथे तुम्ही फिन निफ्टीची पण बघू शकता. तर आता मला तुम्हाला समजवायचं आहे, तर त्यामुळे मी निफ्टी सिलेक्ट करतेय. तर इथे निफ्टीची ऑप्शन चेन आलेली आहे. ठीक आहे. आणि इथे एक्सपायरी डेट लिहिलंय. इथून तुम्ही एक्सपायरी डेट सुद्धा सिलेक्ट करू शकता. इथं वेगवेगळ्या एक्सपायरी डेट्स ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्या एक्सपायरी डेट्सचा जर तुम्हाला डेटा चेक करायचा असेल, तर इथून तुम्ही एक्सपायरी डेट सिलेक्ट करू शकता. पुढच्या एक्सपायरी डेटचा सुद्धा डेटा तुम्ही इथून बघू शकता. ओके. सो आता आपण रिसेंट जी कोणती एक्सपायरी डेट आहे 13 फेब्रुवारी तेच सिलेक्ट करणार आहोत आणि तीच बघणार आहोत. ठीक आहे. सो हा जो डेटा आहे ऑप्शन चेनचा, हा सेलर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दिलेला असतो. ओके. सो हा कंप्लीटली डेटा सेलर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दिलेला असतो. पण ॲज अ बायर आपण सुद्धा हाच डेटा यूज करतो. पण यामध्ये नक्की काय-काय गोष्टी असतात आणि त्या कशाप्रकारे आपण ऑप्शन ट्रेडिंग करताना यूज करायच्या असतात, हे आता मी तुम्हाला समजून सांगते. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा इथं मध्ये जे तुम्हाला दिसते स्ट्राइक प्राइस म्हणजे स्ट्राइक म्हणून जे लिहिलंय, जसं की 22,200, 22,250, 22,300. सो ह्या ज्या व्हॅल्यू दिसतायत तुम्हाला, त्याला स्ट्राइक प्राइस असं बोलतात. या व्हॅल्यूना स्ट्राइक प्राइस असं बोलतात. या स्ट्राइक प्राइसच्या डाव्या साइडला जो काही तुम्हाला कंप्लीट डेटा दिसतोय, हा आहे कॉल साइडचा डेटा आणि स्ट्राइक प्राइसच्या उजव्या साइडला जो काही तुम्हाला डेटा दिसतोय, हा आहे पुट साइडचा डेटा. ठीक आहे. सो तुम्हाला जेव्हा असं वाटतं, की मार्केट आता वरती जाणार आहे, तर त्यावेळी तुम्ही कॉलचे कॉन्ट्रॅक्ट बाय करताय. बरोबर? तर तो जो कॉल साइडचा डेटा असतो, तो या साइडला असतो आणि जेव्हा तुम्हाला वाटतं, की मार्केट आता पडणार आहे, तेव्हा तुम्ही पुट साइडचा डेटा बाय करता. ठीक आहे. सो पुट साइडचा कंप्लीट जो काही डेटा आहे, तो स्ट्राइक प्राइसच्या उजव्या साइडला आहे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला वरती बघायला मिळत असेल, इथे OI आहे. OI म्हणजेच ओपन इंटरेस्ट. त्यानंतर चेंज इन ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी, LTP, चेंज, बिड क्वांटिटी, बिड, आस्क, आस्क क्वांटिटी आणि हे आहे स्ट्राइक प्राइस. आणि सेम डेटा तुम्हाला उजव्या साइडला पण बघायला मिळेल. जसं की बिड क्वांटिटी, बिड, आस्क, आस्क क्वांटिटी, चेंज, LTP, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी, व्हॉल्यूम, चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट. तर इथे पण लिहिलंय कॉल सॉरी, इथे जे वरती तुम्हाला कॉल दिसते, तर इथे पण लिहिलेलं आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही म्हणजे कधी कन्फ्यूज झालात, तर इथे वरती बघू शकता. इथे कॉल्स लिहिलंय, तर हा सगळा डेटा कॉल्स साइडचा आहे आणि इथे पुट्स लिहिलंय, हा सगळा डेटा पुट साइडचा आहे. ठीक आहे. तर आता एक-एक करून आपण सगळ्या गोष्टी बघूया, की ह्या गोष्टींचा काय अर्थ असतो आणि तो कसा यूज केला जातो. ठीक आहे. सो आता ह्या डेटामध्ये तुम्हाला इथे काही ब्लॉक्स दिसतात. ब्लॉक्स म्हणजे 4 पार्टिशन झाले असं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. जसं की इथे क्रीम कलरमध्ये दिसतोय हा डेटा आणि खाली पण क्रीम कलरमध्ये दिसतोय आणि इथे व्हाईट कलरमध्ये आहे आणि इथे व्हाईट कलरमध्ये आहे. ठीक आहे. तर आता हे काय आहे हे आपण समजून घेऊया. अ, आपण दुसऱ्या पेजवर जाऊया. मी तुम्हाला समजून सांगते. ओके. सो इथे जे आहे, इथे
क्रीम कलरमध्ये तुम्हाला जो डेटा दिसतोय, ह्याला कॉल साइडचा आय-टी-एम असं बोलतात. आय-टी-एमचा डेटा बोलतात ह्याला. ठीक आहे. कॉल साइडचा. ओके. आणि इथे जे क्रीम कलरमध्ये दिसते तुम्हाला, हा पुट साइडचा आय-टी-एम आहे. ओके. हा आहे पुट साइडचा आय-टी-एम. त्यानंतर इथे तुम्हाला व्हाईट कलरमध्ये जो सगळा डेटा दिसतो, हा आहे ओ-टी-एम. कॉल साइडचा ओ-टी-एम. आणि इथे जे तुम्हाला डेटा दिसतोय व्हाईट कलरमध्ये, हा पुट साइडचा ओ-टी-एम आहे. ओके. सो जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत असता, तेव्हा तुम्हाला स्ट्राइक प्राइस कोणती निवडावी हे समजत नाही. तर त्यासाठी आधी हे समजून घेणं गरजेचं आहे, की कोणत्या स्ट्राइक प्राइसना काय म्हटलं जातं. तर क्रीम कलरमध्ये जो काही तुम्हाला डेटा दिसतोय हा सगळा आय-टी-एम डेटा आहे. खालच्या साइडला पण हा आय-टी-एम डेटा आहे. हा पुट साइडचा आहे. पुट साइडच्या ठिकाणी हा असल्यामुळे हा पुट साइडचा आय-टी-एम डेटा आहे आणि हा कॉल साइडचा आय-टी-एम डेटा आहे. आणि व्हाईट कलरमध्ये जे दिसते तुम्हाला हा पुट साइडचा ओ-टी-एम डेटा आहे आणि खाली हा कॉल साइडचा ओ-टी-एम डेटा आहे. आणि 23,550 ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिसतीये ही, तर जिथून ह्या कलरचं पार्टिशन होतं किंवा जिथं तुमची स्पॉट प्राइस म्हणजे करंट प्राइस जी चालू असते तुमची, लाईव्ह मार्केटमध्ये जिथं तुमची प्राइस चालू असते, त्याला स्पॉट प्राइस असं बोलतात. म्हणजे इथं तुमची स्पॉट प्राइस कधी पण दाखवली जाते. मी तुम्हाला दुसरं धनच्या ऑप्शन चेनवर दाखवते. तर इथे तुम्हाला ही जी दिसते 23,559 तर ह्याला स्पॉट प्राइस असं म्हणतात. ठीक आहे. तर स्पॉट प्राइस म्हणजे काय? आता सध्या करंट मार्केट ज्या व्हॅल्यूला मार्केट सध्या आहे, ती करंट व्हॅल्यू जी आहे 23,559 त्याला स्पॉट प्राइस असं म्हणतात. ठीक आहे. आणि ह्या स्पॉट प्राइसला लागून जी कोणती स्ट्राइक प्राइस असते, जशी की 23,550 आणि ह्याला लागूनच ही आहे 23,600 तर ह्या ज्या 2 व्हॅल्यू असतात, ह्यांना एटीएम असं म्हणतात. ठीक आहे. सो तुमची जी कोणती करंट प्राइस, स्पॉट प्राइस सुरू आहे, त्याला लागून जी कोणती स्ट्राइक प्राइस असते, त्याला एटीएम असं म्हणतात. तर आपण पुन्हा ह्याच्यावर बघूया. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं, हे 23,550 आणि 23,600 ही जी व्हॅल्यू असते, ही जी व्हॅल्यू असते, जसं की जिथून हे ब्लॉक पडतात, जिथून हे पार्टिशन होतं, त्याला लागूनच म्हणजे तुमची जी स्पॉट प्राइस असते, त्याला लागून येणाऱ्या ज्या व्हॅल्यू असतात ना, त्या 2 स्ट्राइक प्राइस असतात, त्यांना एटीएम असं म्हटलं जातं. ओके. मी इथं साइडला लिहितेय एटीएम. ओके. सो ह्यांना एटीएम असं म्हटलं जातं. तर युजुअली जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करत असता, तेव्हा स्ट्राइक प्राइस तुम्ही आय-टी-एम मधली कधी पण सिलेक्ट करायची असते. ओ-टी-एम मधली व्हॅल्यू ही सेलरनी सिलेक्ट करायची असते. तर तुम्ही जर ऑप्शन सेलिंग करत असाल, तर ऑप्शन सेलर जे असतात ते ओ-टी-एम मधल्या व्हॅल्यूज आणि ओ-टी-एम मधल्या स्ट्राइक प्राइस यूज करत असतात. आणि जे ऑप्शन बायर्स असतात, तर ज्यांना असं वाटतं, की आता मार्केट वरती जाणार आहे, त्यांनी ही आय-टी-एम मधली कॉल साइडची यातली स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करायची असते आणि जेव्हा तुमचा असा व्ह्यू असतो, की आता मार्केट पडणार आहे, तेव्हा तुम्ही पुट साइडची ही आय-टी-एम वाली व्हॅल्यू सिलेक्ट करायची असते. म्हणजे स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करायची असते. ठीक आहे. सो आय थिंक इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता बाकीच्या गोष्टी आपण बघूया, की त्यांचे काय अर्थ आहेत. आता इथे तुम्हाला दिसतंय ओ-आय. ओ-आयचा अर्थ असतो ओपन इंटरेस्ट. ओ-आयचा असा अर्थ असतो, की जेवढे पण हे जे तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यू दिसतायत, हे सगळे ओपन आहेत कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हे जे आहेत कॉन्ट्रॅक्ट, हे कॉन्ट्रॅक्ट लोकांनी बाय केलेत किंवा सेल केलेत, पण ते ओपन आहेत. त्यांनी त्याच्या पोझिशन अजून क्लोज केल्या नाहीयेत. ह्या सगळ्या ओपन पोझिशन्स आहेत. म्हणजे कदाचित कुणीतरी एका आठवड्यासाठी त्यांची पोझिशन घेतली असेल. कदाचित कुणी BTST घेतला असेल समजा. तर त्या ज्या सगळ्या व्हॅल्यू असतात म्हणजे की खूप दिवसांसाठी कोणी-कोण पोझिशन्स त्यांच्या होल्ड करतात. तर तशा त्या सगळ्या ज्या ओपन असणाऱ्या पोझिशन्स ज्या असतात, त्या तुम्हाला ओपन इंटरेस्टमध्ये बघायला मिळतात. सो इथं ह्या ज्या काही पोझिशन्स आहेत, ह्या कॉल साइडच्या ओपन इंटरेस्ट आहे. हा सगळा कॉल साइडचा ओपन इंटरेस्ट आहे आणि इथे जे तुम्हाला बघायला मिळतोय, हा पुट साइडचा सगळा ओपन इंटरेस्ट आहे. हा कंप्लीटली पुट साइडचा ओपन इंटरेस्ट आहे आणि हा कॉल साइडचा ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे इथे जे आहे लोकांनी तर कॉल्सचं कॉन्ट्रॅक्ट इथं लोकांनी ओपन ठेवलेलं आहे. आता ह्या साइडला जो तुम्हाला कंप्लीट डेटा दिसतोय ओपन इंटरेस्टचा, तर तर एवढ्या लोकांना म्हणजे जसं की मी फॉर एक्झाम्पल सांगते 23,600 ह्या पर्टिक्युलर स्ट्राइक प्राइसचे तर 73,259 इतके कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते सेल झालेले आहेत. ठीक आहे. आणि ते सध्या पोझिशन्स ओपन आहेत. ओके. सो ह्याला असं म्हणतात की
हा कंप्लीटली सेलरचा डेटा आहे. ओके. सो एवढे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते सध्या सेल केलेत. समजा 23,600 ह्या स्ट्राईक प्राइसला 73,259 इतके जर कॉन्ट्रॅक्ट सेल झालेत, तर ह्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे, की 23,600 च्या वरती मार्केट जाणार नाही. इथून मार्केट पडणार. असा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो आणि म्हणून ह्या स्ट्राईक प्राइसला त्या लोकांनी इतके कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते सेल केले. ठीक आहे. सो याला ओपन इंटरेस्ट असं बोलतात. त्यानंतर चेंज इन ओपन इंटरेस्ट. आता चेंज इन ओपन इंटरेस्टचा अर्थ असा असतो, की आजच्या दिवशी म्हणजेच पर्टिक्युलर त्या दिवशी किती कॉन्ट्रॅक्ट ओपन झाले नवीन, त्याला चेंज इन ओआय असं म्हणतात. म्हणजे हे जे आहेत हे पोझिशनल आहेत किंवा इंट्राडे पण असू शकतात. ठीक आहे. पण चेंज इन ओआयमध्ये आजच्या दिवशी किती नवीन कॉन्ट्रॅक्ट सेल झाले, आजच्या दिवशी नवीन किती लोकांनी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे किती पोझिशन्स ओपन केल्या, तर ते जे असतं ना, ते चेंज इन ओआयमध्ये दाखवतं. ओके. सो हा चेंज इन ओआय आहे, हा कॉल साइडचा आहे हा डेटा आणि इथे तुम्हाला चेंज इन ओआय दिसतंय. हे पुट साइडचं दिसत असेल. ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्यूम. ते किती साऱ्या क्वांटिटीमध्ये ते पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट जे आहे, ते बाय सेल होऊन त्याच्या पोझिशन्स क्लोज झालेत. म्हणजे ऑलरेडी त्यामध्ये ट्रेडिंग झालंय. त्या क्लोज झालेल्या पोझिशन्स ज्या असतात, ते व्हॉल्यूममध्ये तुम्हाला दाखवतं. त्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला किती सारे कॉन्ट्रॅक्ट आता ट्रेड झालेत आणि त्या पोझिशन क्लोज पण झालेत. ठीक आहे. ते सगळं व्हॉल्यूममध्ये दाखवतं. त्यानंतर इथे तुम्हाला आय-व्ही दिसतंय. त्या आय-व्हीचा अर्थ आहे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे येणाऱ्या काळात मार्केटमध्ये किती अस्थिरता तयार होऊ शकते याचा अंदाज इम्प्लाइड व्होलॅटिलिटीमध्ये दाखवला जातो. ओके. त्यानंतर इथे एल-टी-पी दिसते. एल-टी-पी म्हणजे ते प्रीमियम. म्हणजे एखादा पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट बाय करण्यासाठी तुम्ही किती रुपये प्रीमियम देणार? तर त्याला एल-टी-पी असं म्हणतात. हे पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही किती रुपयांना बाय किंवा सेल करत असता, ती जी व्हॅल्यू असते, ती एल-टी-पी असते. ठीक आहे. त्यानंतर इथे चेंज आहे. त्यानंतर बीड क्वांटिटी, बीड, आस्क आणि आस्क क्वांटिटी. तर याचा अर्थ सिंपली भाषेत सांगायचं तर असा आहे, की बायर्स जे आहेत, ते किती क्वांटिटीमध्ये किती प्राइसला बायिंग करायला तयार आहेत आणि सेलर जे आहेत, ते किती क्वांटिटीमध्ये किती प्राइसला सेलिंग करायला रेडी आहेत. त्याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर हा असतो. बीड क्वांटिटी, बीड आस्क आणि आस्क क्वांटिटी. ठीक आहे. तसंच या साइडला पण आहे. हा पुट साइडचा डेटा आहे. सेमच आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. त्यानंतर हा जो संपूर्ण डेटा आहे, हा कॉल साइडला आणि पुट साइडला सेमच असतो. ठीक आहे. तर आता ह्याच्यापुढे आपण हे बघणार आहे, जेव्हा आय-व्ही जास्त असतो, तेव्हा सेलिंग करायला चांगलं मानलं जातं आणि जेव्हा आय-व्ही कमी असतो, तेव्हा बायिंगची पोझिशन बनवणं चांगलं असतं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय ते बघूया. ठीक आहे. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते ते बघूया. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी ही 23,559 ही आहे स्पॉट प्राइस. ह्याच्यातून तुम्हाला ज्या कोणत्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसचा म्हणजे ज्या कोणत्या ह्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसचा इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढायचं असेल, ती स्ट्राईक प्राइस तुम्ही स्पॉट प्राइसमधून मायनस करायची आहे. म्हणजेच काय? तर समजा मला 23,500 ह्या व्हॅल्यूचं जर इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, तर मी काय करणार 23,559 मधून 23,500 मायनस करणार. आपण इथे कॅल्क्युलेट करूया. 23,560 मी आता ही 59 आहे, ही मी राउंड फिगर पकडतेय. तर आपण 23,060 पकडूया, की आपली समजा 23,560 ही आपली स्पॉट प्राइस आहे. तर 23,560 मायनस आपल्याला 23,500 ह्या स्ट्राईक प्राइसचा इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढायचा आहे. त्यामुळे आपण 23,500 त्यातून मायनस करणार. ओके. तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळतेय? 60. ओके. तर हे जे 60 आहे, ही आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. ओके. तर ही 60 जी आहे, ती आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला देतेय. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये 23,400 ह्या स्ट्राईक प्राइसची इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती असणार आहे? जर स्पॉट प्राइस 23,560 असेल तर. हे तुम्ही कॅल्क्युलेट करून मला कमेंटमध्ये त्याचा ॲन्सर सांगायचा आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यू. ओके. तर आता आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे पाहिलं. ठीक आहे. तर हा जो ओ-टी-एमचा डेटा आहे, हा कॉल साइडचा असेल किंवा हा पुट साइडचा असेल. तर ओ-टी-एम साइडच्या ज्या स्ट्राईक प्राइस असतात, त्यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू ही नेहमी कमी असते, पण टाईम व्हॅल्यू जास्त असते. आणि हा पण ओ-टी-एम आहे पुट साइडचा. तर इकडे सुद्धा दोन्ही सुद्धा ओ-टी-एम साइडला त्यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी असते, ती कमी असते, पण टाईम व्हॅल्यू जास्त असते ओ-टी-एममध्ये. आणि आय-टी-एममध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाईम व्हॅल्यू दोन्ही सुद्धा असतात.
पण अ, आता जर नवीन एक्सपायरी जेव्हा सुरू होते, त्यावेळी टाईम व्हॅल्यू ही नेहमी जास्त असते आणि जसं-जसं एक्सपायरी जवळ येते, तशी-तशी टाईम व्हॅल्यू जी असते, ती कमी-कमी होत जाते. आता आपण टाईम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे बघूया. आता आपण टाईम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते बघूया. तर टाईम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला असा आहे, की एल-टी-पी जे आहे, म्हणजे जे प्रीमियम आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. एखाद्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसला जे काही प्रीमियम असतं, म्हणजे ही जी एल-टी-पी आहे, एल-टी-पी ठीक आहे. म्हणजे हे प्रीमियम आहे त्या स्ट्राईक प्राईसचं. तर ते एल-टी-पी मायनस तुम्ही त्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसची इंट्रिन्सिक व्हॅल्यू, जी की आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली. तर ती इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे, ती एल-टी-पी मधून तुम्ही मायनस करायची आहे. तर तुम्हाला टाईम व्हॅल्यू मिळेल. मी इथे एक फॉर्म्युला लिहून दाखवते तुम्हाला. एल-टी-पी त्या पर्टिक्युलर स्ट्राइक प्राइसचा जो काही एल-टी-पी असेल, तो एल-टी-पी मायनस तुम्ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू करायची आहे, जी आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली. ठीक आहे. तर आपण हेच एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्याला 23,500 चंच आपल्याला टाईम व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण आत्ताच इंट्रिन्सिक व्हॅल्यू 60 काढली आहे, बरोबर? 60 काढली आहे. तर 23,500 ला किती एल-टी-पी आहे? ₹190 आहे. ठीक आहे. इथे बघा तुम्ही 23,500 ला ₹90 एल-टी-पी आहे. इथे एल-टी-पी. ओके. तर आपण टाईम व्हॅल्यू कशी काढणार? 90 मायनस 60 इंट्रिन्सिक व्हॅल्यू. ओके. काय आन्सर आलं? 30. ठीक आहे. तर हे 30 जे आहे, ही आहे टाईम व्हॅल्यू. ओके. तर ही टाईम व्हॅल्यू कुणाची आहे? त्या पर्टिक्युलर स्ट्राइक प्राइसची म्हणजे 23,500 ह्या स्ट्राइक प्राइसची टाईम व्हॅल्यू आहे ती 30. ठीक आहे. तर आता मगाशी जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, की 23,400 ह्या स्ट्राइक प्राइसची तुम्ही टाईम व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू ह्या दोन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत आणि मला कमेंट करून सांगायचंय. म्हणजे मला समजेल की तुम्हाला ही कन्सेप्ट समजली. ओके. सो ह्या इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाईम व्हॅल्यू दोन्ही पण व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा. 23,000 23,400 ह्या स्ट्राइक प्राइससाठी आणि मला कमेंट करून सांगा. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण आय-व्ही बघूया. आय-व्ही म्हणजे काय? इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे त्या त्या दिवशी म्हणजे त्या पर्टिक्युलर दिवशी मार्केट किती जास्त व्होलॅटाईल आहे किंवा मार्केट किती जास्त कमी-जास्त होते, मार्केटमध्ये अस्थिरता किती आहे, त्याला व्होलॅटिलिटी असं म्हणतात. तर येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये किती जास्त व्होलॅटिलिटी असणार आहे, हे इम्प्लाइड व्होलॅटिलिटीवरून समजतं. तर मार्केट कधी पण एक 3 ट्रेंडमध्ये चालत असतं. एकतर मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये असतं किंवा बिअरिश ट्रेंडमध्ये असतं किंवा साइडवेजमध्ये असतं. ठीक आहे. अशा 3 ट्रेंड मार्केट जे आहे ते फॉलो करतं. आता जर आय-व्ही म्हणजेच इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जर बुल मार्केट सुरू आहे समजा, आज बुल मार्केट सुरू आहे आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जर 21 च्या वरती असेल, तर त्याला हाय मानलं जातं आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी 15 पेक्षा कमी असेल, तर त्याला लो मानलं जातं. बुल मार्केटमध्ये, ठीक आहे. आणि आज समजा बिअरिश मार्केट सुरू आहे, म्हणजे आज सेलिंग ट्रेंड सुरू आहे. तर अशा वेळी जर 38 पेक्षा जास्त इम्प्लाइड व्होलॅटिलिटी असेल, तर ती हाय मानली जाते आणि 21 पेक्षा कमी असेल, तर ती लो मानली जाते. आणि आज जर मार्केट साइडवेज सुरू असेल, तर साइडवेज मार्केटमध्ये जर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी 20 च्या वरती असेल, तर ती हाय मानली जाते आणि 12 पेक्षा कमी असेल, तर ती लो मानली जाते. तर अशा प्रकारे इम्प्लाइड व्होलॅटिलिटीवरून आपल्याला मार्केटमध्ये किती जास्त व्होलॅटिलिटी आहे, हे समजतं. म्हणजे अस्थिरता किती जास्त होत आहे मार्केटमध्ये आज, हे या व्हॅल्यूज ज्या असतात, ह्या दर्शवत असतात. तर ह्या इथे ज्या काही व्हॅल्यूज दिलेत, ह्या व्हॅल्यूज तुम्ही इथं पाहिजे तर ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा हे नोट करून घ्या. तर अशा प्रकारे जर बुल मार्केट सुरू आहे, बिअर मार्केट सुरू आहे, तर तुम्ही ह्या व्हॅल्यू बघायच्या आहेत इम्प्लाइड व्होलॅटिलिटीच्या. त्यावरून तुम्हाला समजून जाईल, की मार्केट हाय सुरू आहे बुल मार्केटमध्ये की लो सुरू आहे की कसं आहे, हे त्यावरून तुम्हाला समजतं. आता आपण सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट बघणार आहोत पी-सी-आर रेशो. ठीक आहे? पी-सी-आर. तर पी-सी-आर कसा कॅल्क्युलेट केला जातो ते आता आपण ओके. सो पी-सी-आर कसं कॅल्क्युलेट केला जातो ते मी तुम्हाला सांगते. चेंज इन ओ-आय इन पुट साइड म्हणजे पुट साइडचं चेंज इन ओ-आय जे आहे, त्याला डिव्हाईड बाय चेंज इन ओ-आय कॉल साइड करायचंय. मी तुम्हाला ऑप्शन चेनवर दाखवते. तर हे चेंज इन ओ-आय दिसते तुम्हाला हे, ठीक आहे. सो चेंज इन ओ-आय पुट साइडचा हा जो चेंज इन ओ-आय आहे, हा डेटा डिव्हाईड बाय इकडचा चेंज इन ओ-आय कॉल साइड हे करायचंय तुम्हाला आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला जी काही व्हॅल्यू येईल ती म्हणजे तुमचा पी-सी-आर रेशो असतो. फॉर एक्झाम्पल
उदाहरणार्थ समजा पुट साइडचा चेंज इन ओआय जर समजा 2 करोड आहे, आपण असं गृहीत धरूया आणि कॉल साइडचा चेंज इन ओआय जे आहे, ते समजा 1 करोड आहे. ठीक आहे? तर 2 करोड डिव्हाईड बाय 1 करोड म्हणजे 2 करोडला 1 करोडने भागायचं आहे. तर जे काही तुमचा ॲन्सर येईल, ते असणार आहे तुमचा पी-सी-आर रेशो. तर तुम्हाला काय आन्सर भेटेल? 2. ठीक आहे. 2 आन्सर मिळेल. तर हे 2 म्हणजेच असणार आहे तुमचा पी-सी-आर रेशो. आता यावरून तुम्हाला मार्केटचा ट्रेंड समजतो. म्हणजे आज मार्केट बुलिश असणार आहे की बिअरिश असणार आहे, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला पी-सी-आर रेशो कॅल्क्युलेट करायचा असतो. आता ते त्यावरून कसं समजणार हे मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा पण पी-सी-आर जो असतो, तो पी-सी-आर 1.5 ह्याच्यापेक्षा जर 1.5 आणि त्यापेक्षा जर जास्त असेल, तर मार्केट हे बुलिश असतं कधी पण. ठीक आहे. आणि पी-सी-आर रेशो जर 1 पेक्षा कमी असेल, 1 पेक्षा कमी असेल, तर मार्केट बिअरिश असतं. ठीक आहे. सो जेव्हा पण पी-सी-आर रेशो जो आहे तो 1.5 आणि 1.5 पेक्षा जास्त असेल, तर मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये असतं आणि जेव्हा पी-सी-आर रेशो 1 पेक्षा कमी असतो, तेव्हा मार्केट बिअरिश ट्रेंडमध्ये असतो. आता तुम्हाला एकदम क्लिअर एक बॉक्स मी देते. तो बॉक्स पण तुम्ही नोट करून ओके. सो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा सध्या, की जेव्हा पण मार्केट 1 पासून 1.25 पर्यंत असेल पी-सी-आर रेशो, ठीक आहे. तेव्हा मार्केट बुलिश असतं. जेव्हा पण मार्केटमध्ये पी-सी-आर रेशो 0.7 पासून 1 पर्यंत असेल, तेव्हा मार्केट बिअरिश असतं. ओके. आणि 0.7 पेक्षा सुद्धा मार्केट कमी असेल, तर त्याला ओव्हरसोल्ड झालं असं म्हणतात. म्हणजे मार्केटमध्ये खूप जास्त, अति जास्त विक्री झाली असं म्हणतात. म्हणजेच मार्केट व्हेरी बिअरिश आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये 1.3 पेक्षा सुद्धा जास्त पी-सी-आर रेशो येत असेल, तर मग ओव्हरबॉट झाल्याचं म्हणायचं. म्हणजे अति जास्त खरेदी झाली आहे मार्केटमध्ये असं म्हणायचं आणि त्यावेळेस मार्केट व्हेरी बुलिश असतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पी-सी-आर रेशो कसा काढायचा आणि त्यावरून ट्रेंड कसा ओळखायचा, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला असं वाटत असेल, की हे पी-सी-आर रेशो हे एवढं कॅल्क्युलेशन येते वगैरे मला करायचं नाहीये. तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. तुम्ही जर धनमध्ये म्हणजे मी धनमधलं सांगते. तुम्ही जो पण कोणता ब्रोकर यूज करत असाल, तुम्ही तुमच्या ब्रोकरमध्ये बघा. तर धनमध्ये आता इथे तुम्ही निफ्टी जर सिलेक्ट केलं, तर इथे निफ्टीवर क्लिक केल्यावर इथे निफ्टीचं तुम्हाला दाखवते सगळी इन्फॉर्मेशन. इथे तुम्ही ऑप्शन चेनवर जायचं आहे निफ्टीच्या. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला बॉक्स दिसतो का? ह्याच्यावर आल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन चेन लिहिलेलं दिसतंय. ठीक आहे. इथं ऑरेंज कलरचं दिसायला लागलंय. ओके. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर ही ऑप्शन चेन आहे, ती थोडीशी जास्त डिटेलमध्ये ओपन होते आणि इथे तुम्हाला पी-सी-आर रेशो सुद्धा त्यांनी स्वतःहून कॅल्क्युलेट करून दाखवलाय. 0.67 ठीक आहे. 0.6 म्हणजे काय? व्हेरी बिअरिश. ठीक आहे. सो तुम्हाला जर स्वतःहून कॅल्क्युलेट करायचं नसेल, तर इथे तुम्हाला पी-सी-आर रेशो ते तुमच्या ब्रोकरमध्ये दाखवलं जातं. हा चा प्लॅटफॉर्म आहे. तर धनमध्ये तर दाखवतं. बाकीच्या ब्रोकरमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. नसेल तर तुम्हाला जर धनमध्ये अकाउंट काढायचं असेल, तर मी धनची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही त्या लिंकवरून जाऊन तुमचं धनचं फ्री डीमॅट अकाउंट काढू शकता. ठीक आहे. सो धनमध्ये इथे तुम्हाला ऑप्शन चेंजच्या वरती पी-सी-आर रेशो ऑटोमॅटिकली त्यांनी प्रोव्हाईड केलेला आहे आणि हा चेंज होत राहतो. जसं पी-सी-आर चेंज होत राहील, तसं इथं अपडेट होत राहतो. ओके. सो नसेल तर तुम्ही सरळ आपलं चेंज इन ओवाय जे आहे पुट साइडचं ह्याला डिव्हाईड करायचं आहे कॉल साइडच्या चेंज इन ओवायने. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आणखीन एक इम्पोर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरले, की जेव्हा पण तुम्ही ऑप्शन चेनवरून सुद्धा तुमचा रेझिस्टन्स आणि सपोर्ट ह्या गोष्टी मार्क करू शकता किंवा तुम्हाला हे समजून जाईल, की सध्या कोणत्या स्ट्राइक प्राईसवरून मार्केट पडू शकतं किंवा चढू शकतं किंवा कोणत्या स्ट्राइक प्राईसला खूप जास्त ओपन इंटरेस्ट आहे. ठीक आहे. म्हणजे खूप जास्त त्या कॉन्ट्रॅक्टची सेलिंग झालेली आहे आणि कुठून एखाद्या मार्केटचा ट्रेंड चेंज होऊ शकतो. ठीक आहे. तर स्ट्राँग रेझिस्टन्स आणि स्ट्राँग सपोर्ट कसा शोधायचा हे मी तुम्हाला दाखवते. ओके. सो आता तुम्ही इथे 23,550 ह्याच्या आसपास म्हणजे 23,560 ला काहीतरी आपलं मार्केट सध्या सुरू आहे समजा. ठीक आहे. तर तुम्ही हा जो तुम्हाला पुटचा ओ-टी-एमचा डेटा दिसतोय ना, ह्या साइडला
तुम्ही बघायचं आहे ओपन इंटरेस्ट. पुट साइडचा ओ-टी-एमचा ओपन इंटरेस्ट तुम्ही बघायचा आहे आणि इथपासून म्हणजे 14,350 पासून वरच्या साइडला कुठे सगळ्यात जास्त तुम्हाला व्हॅल्यू दिसते, कुठे सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट्स सेल झालेले दिसतात तुम्हाला, ते तुम्ही शोधायचं आहे. जसं की इथे 14,350 आहे. इथे 47,999 आहे. ते 11,295. ओके. सो असं आहे. तर सगळ्यात जास्त कुठे आहे? इथेच आहेत. ठीक आहे. 47,999 ला म्हणजे 23,500 ला सगळ्यात जास्त पुट रायटर्स आहेत. पुट रायटर्स आहेत याचा अर्थ काय? इथून मार्केट वरती जाणार. हां, ठीक आहे. तर 23,500 च्या लेव्हलला जर मार्केट आलं, तर इथं जे आहे पुट रायटर्स जास्त आहेत. त्यामुळे इथून मार्केट वरती जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला तर हा जो असतो हा सपोर्ट आहे. म्हणजे पुट साइडला चा डेटा जर तुम्ही बघत असाल, तर पुट साइडच्या डेटावरून ज्या ठिकाणी जास्त ओपन इंटरेस्ट असतो, तो स्ट्राँग सपोर्ट मानला जातो आणि कॉल साइडच्या ओपन इंटरेस्टवरून ज्या साइडला सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट असतो, तो रेझिस्टन्स मानला जातो. स्ट्राँग रेझिस्टन्स मानला जातो. ठीक आहे. तर आता एक सपोर्ट लेव्हल आपण ही पण काढू शकतो 23,500 का? तर इथे 47,999 म्हणजेच खूप जास्त प्रमाणात फूड रायटर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर कोणत्या लेव्हलला सगळ्यात जास्त आहेत? इथे आहेत 31,732. बाय द वे ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत या लाखामध्ये आहेत. ठीक आहे. तर इथे 31,732 ॲक्चुअली इथे 31,000 दाखवत आहे. पण ॲक्चुअली ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या लाखात आहेत. तर इथे तुम्हाला दिसतंय. तर ह्या ठिकाणी जे आहे एक सपोर्ट असणार आहे. ही लेव्हल कोणती आहे? 23,300 ची लेव्हल आहे. आणि त्याच्यानंतर इथे पण आहे 52,800. तर ही स्ट्राइक प्राईस आहे 23,200. 23,200 ला खूप जास्त पुट रायटर्स आहेत आणि हा सगळ्यात स्ट्राँग सपोर्ट आहे. ठीक आहे. तर आता आपण कॉल साइडला बघूया. कॉल साइडला सगळ्यात जास्त कुठे आहे? इथेच आहे. ठीक आहे. 23,600. 23,600 ला 73,259 आहे. ठीक आहे. तर हा एक रेझिस्टन्स असणार आहे तुमच्यासाठी. त्यानंतर कुठे आहे? 23,700 ला पण आहे. 62,016 आणि त्यानंतर इथे आहे 23,800. 23,800 ला खूप जास्त आहेत. म्हणजे 87,661 आहेत. ठीक आहे. तर 23,800 हा सगळ्यात स्ट्राँग रेझिस्टन्स आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा स्ट्राँग रेझिस्टन्स जो आहे तो 23,600 हा आपण कन्सिडर करू शकतो आणि त्याच्यानंतर 23,500 आणि इथे 23,300 ची एक लेव्हल आहे आणि 23,200 हे स्ट्राँग सपोर्ट आहेत आणि या साइडला जे आहे ते स्ट्राँग रेझिस्टन्स आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मधले जे हे असतात म्हणजे पुट साइडला मधला ओआयचा डेटा बघायचा आहे तुम्ही आणि कॉल साइडला पण मधलाच ओआयचा डेटा बघायचा आहे आणि ह्या साइडचा डेटा तुम्हाला रेझिस्टन्स कुठे स्ट्राँग आहे ते दाखवतो आणि या साइडचा पुट साइडचा जो डेटा आहे, तो तुम्हाला स्ट्राँग सपोर्ट कुठे आहे ते दाखवतो. ठीक आहे. सो मला वाटतंय ऑप्शन चेनमधले सगळे मुद्दे आपले आता एक्सप्लेन करून झालेले आहेत. आय होप तुम्हाला ऑप्शन चेन कशी वाचायची हे आता समजलं असेल आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाईम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून 23,400 साठी मला कॅल्क्युलेट करून कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला समजेल की तुम्हाला ऑप्शन चेन समजली आहे आणि याचा वापर तुम्ही दररोज ऑप्शन ट्रेडिंग करताना करू शकता. आणि तुम्हाला काही डाउट्स असतील किंवा एखादा पॉइंट समजला नसेल, तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा-पुन्हा बघा. तुम्हाला लगेच समजून जाईल. अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलंय. कदाचित पहिल्या वेळेस बघताना तुम्हाला समजणार नाही. पण व्हिडिओ तुम्ही डबल-डबल बघा. तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल आणि फार काही अवघड नाहीये. आणि तुमच्यासाठी इम्पोर्टंट गोष्टी फक्त इतक्याच तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, की ओपन इंटरेस्टचाच तुम्हाला जास्तीत जास्त ट्रेडिंग करताना वापर होत असतो. ओपन इंटरेस्ट कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, त्यावरून तुम्हाला तुमच्या लेव्हल्स समजतात आणि त्याच्यावरून तुम्हाला रेझिस्टन्स सपोर्ट समजले तरी एवढ्या गोष्टी तुमच्यासाठी इनफ आहेत. ठीक आहे. सो येस व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण भेटूया नवीन एखाद्या नवीन टॉपिक घेऊन आणि तुम्हाला पण दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर मला तसंही कमेंट करून नक्की सांगा. आपण त्या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओज बनवू. ठीक आहे. थँक